तेही स्वातंत्र्य आहे प्रत्येक समयात, किंवा वस्तुस्वरूप समजून ध्रुवाचे चिंतन करणे तेही स्वातंत्र्य. मग काय करायचं? तर जर या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर ध्रुवाचं चिंतन करायचं. कसं आहे म्हणजे काय झालं? ध्रुव चिदानंदमय आत्मा आहे हा विचार केला. ध्रुव तर आहेच सतत, प्रश्नच नाही, चूक काही नाही. प्रतीती केली, अनुभव केला, तर तेवढे काय झाले? धाड 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 कापरासारखे ते भावकर्म द्रव्यकर्म काय होतात? नष्ट होऊ लागतात. ताकदमुक्ती आहे शुद्धोपयोगाचे. धाड 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 जाळतो त्याला, म्हणजे नाहीच हे करतं भावकर्म द्रव्यकर्म. म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती सहज काही होऊ लागते, अनुकूल होऊ लागते. कारण शुद्धोपयोग केल्यामुळे पाप प्रकृतींची स्थिती आणि अनुभाग, अनुभाग म्हणजे फलदान शक्ती, स्थिती म्हणजे किती काळ राहते ते, ती स्थितीही नष्ट होत असते आणि फलदान शक्तीही नष्ट होत असते. पण पुण्य प्रकृतीची स्थिती जरी कमी झाली तरी पुण्य प्रकृती, समजा 10 रुपये फायदा होणार असेल तर शुद्धोपयोग केल्यामुळे 10 लाख रुपये फायदा होतो. म्हणून 700 पुण्य फलदान देतं. मग त्याच्यासाठीही तो रुचिवान नाही. तो कुठं चिंतन करतो आहे? ध्रुवाचं चिंतन करतो आहे. आणि ध्रुवात कसा आहे? स्वतःचा शाश्वत आनंद आहे. मग परिस्थितीमध्ये त्याला बहुधा काय होते? अनुकूल परिस्थिती येऊ लागते. हा आहे मार्ग. आणि दुसरी गोष्ट काय घडते? समदानिकाची निधत्ती स्वरूपाचे काही कर्म असतील ते उद्याला येऊन जरी निघून गेले तरी हा शांत आनंदी राहतो. प्रसंगी हे भव जरी संपले तरी त्याचे काय होते? शांत आनंदी जीवनच मरणसमयी सुद्धा राहते आणि बहुधा राहते. कारण मरणार कधी? आपले कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत मरतच नाही. आपले आयु कर्म संपते तेव्हाच मरण होते. मग या तला मुक्ता द्यायची नाही. काय करायचं? ते खरे नाहीतच, ते मारूही शकत नाही, ते जगू शकत नाही. हे ना, असं भूत व्यवहारणे आणि म्हणतो की याने याच्यावर हल्ला केला, याने याला मारले, परंतु जण याने काय म्हणणार? भावकर्माने तुझे तेवढेच आयुष्य होते. द्रव्यकर्माने त्या ढनी तुझं द्रव्यकर्म तेवढे होते. ज मधला ट मध्ये भावकर्म एवढंच होतं तुझं, ते संपले आणि तू घर हे सोडलेस आणि गेलास. म्हणजे हे घर सोडलेस आणि त्या घरात दुसऱ्या घरात गेला, म्हणजे शरीरात गेला. किंवा शुद्ध भावच सतत राहिले असतील तर मोक्षाला जाईल. पण आपण आता पंचम काळात आहे, चरम शरीरी नाही, तर काय होईल? आता आपण चिंतन करीत राहिलो आणि प्रसंगोपात जरी आपण काय हे शरीर सोडून गेलो तर कुठे असणार? स्वर्गात. वैकृतिक शरीर, सुंदर शरीर असणार. म्हणजे असलं घाणेरडं शरीर नाही, टेंगळं फगळं बसले असलेलं. खाना आणा ठेवा ही भांगड तर राहणारच नाही. काय म्हणजे जे आला असेल तेव्हा शरीर ते कसं असेल? पुण्योदयाचं शरीर असेल, अनुकूल असेल. पण त्यातही रद्द झाला नाही तर कुठे रद्द झाला? तो ध्रुवचिदानंदात रद्द झाला, मग आनंदित राहिला. लक्षात घ्या. आणि हे आपलं जे कर्म होतं ते संपून गेलं, बिघडलं कुठे? पण दुसरंच मी केलं नाही. केले जसे कर्म कोणी असेल, भले पुढे त्या फळही मिळेल. देतो कुणी हे फळ मानियास, स्वकर्म व्यर्थ ठरेल खास. म्हणून स्वतः केलेलं कर्म तर व्यर्थ ठरत नाही, सिद्ध होत नाही. स्वतःच केलेलं असतं. पुष्कळ वाटेल की जरा कसं विचित्र वाटतंय, कारण सवय असते
इकडून असद्भूत करून पाहिजे म्हणून संस्कार ओढतील तिकडे. आणि तो म्हणायला जाईल तर सावधान म्हणायचं, जरा थोडं थोडं जर आपण चिंतन केले की मी शुद्ध आहे, तो ही ध्रुवदृष्टीने भगवान आत्मा आहे, तर काय केलं, त्याला भगवान समजल्यामुळे त्याची शुभ स्थिती केली. तो कसा चिडायचा? एक तर शुद्ध भाव केले म्हणून आपले कर्म गेले आणि व्यवहाराने काय केली, स्तुतीच केली. म्हणून द्वेष संपला. एक सासू सुना होत्या आणि एक सुनबाई एक दिवशी आली होती आणि म्हणाली, काय करू, मी इतकं सत्य वागते, खरं सांगते सासूला, परंतु सासू मला म्हणते तू खोटीच बोलते म्हणून. असं ती म्हणते आणि मग मला राहवत नाही, काय करू, त्रास होतो फार. तर काय तेच आहे ना, तिला सांगितलं की वाचेद्वारे जे काही तू पूर्वी केले आहेस त्याचं प्रतिक्रमण कर, की मी जे काही असं बोललं असेल कधी तिला किंवा कोणाला, तेव्हा ते कर्म उद्याला आलाय. तर तू सासूला तसे म्हणण्याला जबाबदार धरू नको. जी भाषा वर्गणा बोलली गेली सासूकडून ती भाषा वर्गणा काय आहे, कुजगल आहे. म्हणजे आपला आनंद आहे का नाही, बर मग त्यात काय आनंद नाही, सुखही नाही, दुःख नाही, काहीच नाही, मी आहे. ती बोलली की तू खोटारडी आहेस, तू वाईट आहेस वगैरे वगैरे काही बोलली तरी काय झालं, त्यात काही आनंद गुण नाही. आणि ध्रुवात आपला आनंद आहे म्हणून ध्रुवाचा विचार कर. पुन्हा विकल्पात असतील सासूकडे लक्ष जाईल तर विचार कर की सासू ही ध्रुवदृष्टीने भगवान आत्मा आहे. आणि सुमारे त्या जीवाने 4-5 वर्षे हा प्रयोग केला आणि मग एके दिवशी सांगत आली तर नंतर 4-5 वर्षांनी की आता तर आम्ही पक्क्या मायालिकी आहोत. मी जिवंत झालेली उदाहरणं सांगत आहे, मी केवळ शास्त्रीय पुस्तकाची उदाहरणं देत नाही. वस्तुस्थिती अशी आहे. दुसरी एक स्त्री आली होती, ती अशीच काही म्हणत होती, तिला हाच प्रयोग करायला सांगितला आणि तिच्या परिस्थितीत साधारणतः 1 वर्षात फरक पडला. हा सुरुवात होते फरक पडायला लवकरच, परंतु अभिव्यक्ती एकच कोणाची लवकर जास्त दिसेल, कोणाची हळूहळू दिसेल, पण नियमाने होते. मग जर ही प्रॅक्टिकली अनुभवाला येणारी प्रत्यक्ष दिसून येणारी क्रिया आहे, तर आता जरी परिस्थिती आली असेल तरी मला हेच म्हणायचं आहे की ध्रुवाचं चिंतन करा. ध्रुव ज्ञानानंद स्वरूप आपल्या ध्रुवाचा आणि आपल्या जीवद्रव्याचा नित्य तादात्म्य संबंध आहे, म्हणजे त्याचा वियोग होऊ शकत नाही. मग आहेच की आपण ज्ञानानंद सुखाने, तेव्हा चुकीचं चिंतन झालं नाही, आत्ता आनंदी झालो. बाहेर कशी परिस्थिती होत असेल तरी काही झालं नाही. थोडस लक्ष चर्चिलने डायव्हर्ट केलं होतं, त्याची जर वर्ल्ड वॉर पीसेस वाचली तर तुम्हाला दिसेल प्रत्यक्ष लंडन शहरावर बॉम्बार्डिंग होत होतं, जर्मन बॉम्ब टाकत होतं आणि तो सांगत होता की काय नाही, शत्रूची अशी झाली, अमकं झालं, तमकं झालं, जर्मनचं इतकं नुकसान झालं. तो प्रत्यक्ष तिथं खायला इथं जनतेला म्हणजे रेसनिंग फसवून नव्हत्यानंच काही माग फार व्यवस्थित वागतात ते लोक. काय नाही, माझा वसिला काही नव्हतं, जेवढं मिळेल तेवढ्यातच भागवायचं. पण बंबार्डिंग होत होतं, बॉम्ब पडत होते आणि त्यांच्या समोर तो ट्रान्झिस्टर किंवा रेडिओ होता आणि चर्चिलचं वाक्य स्पीच त्यांच्या समोर डायव्हर्ट करायसाठी होतं. कशावर जमून विचारलं त्या लोकांना तर याचं लेक्चर. पण मला म्हणायचं आहे की ते लेक्चर तर एका अपेक्षेने भाषावर्जना होती, तो तर खरा आनंद नव्हता. ध्रुव ज्ञानानंद कसा आहे
यात काहीही खोटं नाही. तो तर खोटं सांगत होता. लक्ष का ते जे बंबाने घाट झालंय म्हणलं असतं तर आणखी आकुलता वाढली असती आणि जास्त त्रास झाला असता. त्याच्या लक्ष त्यांचा उपयोग डायव्हर्ट किंचित केला. खोटं होतं पुष्कळ ठिकाणी नुकसान झाली होती. त्यांचा जय होत होता पण हा असा बोलत होता. पण शेवटी योग मिळून जय यांचा झाला. ही घडलेली घटना आहे. म्हणजे माझं काही देत नाही. मी फक्त सांगितलं तुम्हाला काय केलं जात आहे. माझं याने प्रयोग केला की पाहायचं हा काहीतरी सांगतो, हा बाबा काय सांगतो, तो बाबा काय सांगतो. ते चित्रपट त्या आगमाच्या आलोकात ठेवायचं आणि बघायचं आणि शिकायचं. प्रत्येक पर्याय आपल्याला धडा देते. हा ठीक आहे, मला मान्य आहे की कधी आपण घसरून पडू, कधी एक वेळेस किंचित कशा होतीलही, कारण साधक आहोत. विकल्प तरंग होतील तर लगेच पुन्हा प्रतिक्रमण करा. त्यांना आम्ही म्हणालो की तुम्ही वाईट आहात तर लगेच प्रतिक्रमण करा. आम्ही म्हणालो चुकलो, क्षमा असावी आणि पुन्हा चिंतन करा. ध्रुवात माझ्या परवस्तू काही नाही आणि ध्रुव माझा चिदानंद भगवान आत्मा आहे. म्हणजे लगेच सिद्धोपयोग होतो, आत्मानंद प्राप्त. म्हणजे पुन्हा पुन्हा हे विचार केले, मनन केले तर नियमाने आलेले संकट नाहीसे होतेच. ओम सिद्धाय.
45 नंबरचा अहम अचीकरम वाचा च तत् मिथ्या वे दुष्कृतम इति। या ठिकाणी वाचा योग घेतला आहे, वचन योग घेतला आहे. वचन योग आहे, काया योग नाही, मन योग नाही. काल आपण पाहिले की वचन योगाद्वारे मी स्वतः केले ते मिथ्या हो, ते दुष्कृत मिथ्या हो. या 45 मध्ये असे सांगितले आहे की वचनाद्वारे मी अहम मी यात जे अचेक्रम दुसऱ्याकडून करवून घेतले ते मी दुष्कृतम माझे दुष्कृत मिथ्या हो नाही ते हो. म्हणजे काही वेळेला आपण वचनाद्वारे सांगतो, म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतो, स्वतः केले नाही किंवा अनुमोदन दिले नाही, परंतु दुसऱ्याकडून करवून घेतले. तर असे जे काही हिंसात्मक कार्य असेल, पाप कार्य असेल, तर ते केलं आहे म्हणजे स्वीकारलं आहे. आम्ही अपराधी आहोत असा भाव प्रथम स्वीकारला. म्हणून त्याचे प्रतिक्रमण केले की वचनाद्वारे मी जे दुसऱ्याकडून करून घेतले ते क्षमा हो नाहीसे हो. म्हणून यातून सिद्धीच होते की स्वैराचारी होत नाही. यापुढे आणखी एक गोष्ट सांगतात की जे मी पुण्यबंध दुसऱ्याकडून करवून घेतले तेही मिथ्या हो, कारण मी स्वतंत्र होऊ इच्छितो. मी सोन्याच्या बेडीतही अडकू इच्छित नाही, लोखंडाच्या बेडीतही अडकू इच्छित नाही, पुण्याच्या बेडीतही अडकू इच्छित नाही, पापाच्या बेडीतही अडकू इच्छित नाही. मी मुक्त होऊ इच्छितो. म्हणून काय सांगायचं की जे काही केले ते मिथ्या हो नाहीसे हो. महत्वाची गोष्ट. मग हे शुभभाव झाले. मग थोडा वेळ शुभभाव झाले, पुढील क्षणी काय होते, जर त्याला शुद्ध भाव करण्याची कला माहिती नसेल तर तो काय करणार, पुन्हा थोड्या वेळात अशुभ भावच करणार, पापभावच करणार. म्हणजे क्षणभर प्रतिक्रमण आणि क्षणभर पुन्हा पाप या क्रिया सुरू होतात. क्षणभर शुभ, क्षणभर अशुभ, क्षणभर शुभ, क्षणभर ही घटना. मग याच्यातून निघायचे कसे, तर आत्ता तरी केलेलं आहे. म्हणजे मी चुकलो आहे, कारण मी दुसऱ्याकडून करून घ्यायला नको होते, ते केले गेले, ते चुकलो. कोणतेही पाप प्रकारचे
वेगवेगळे प्रसंग असतील, मग ते पापही माझ्या स्वभावात आणि जे पुण्य आहे तेही माझ्या ध्रुव स्वभावात नाही. हा विचार करणं आवश्यक, म्हणजे त्याला कळेल की माझ्याजवळ एक शाश्वत शुद्ध महान वस्तू आहे. मग ही महान वस्तू जर माझ्याजवळ आहे आणि याचा जर मी आश्रय घेतला म्हणजे मी शाश्वत आहे, माझे द्रव्य अनादि अनंत काळ राहणारे आहे, ते दुसऱ्या कोणाच्याही हल्ल्यामुळे नष्ट होत नाहीच. पर्याय बदले नाही, पर्याय कधी बदलत नाही सांगा. पर्याय अवस्था प्रत्येक समयाला बदलते, अवस्था बदलणारच. परंतु ध्रुव सतत शाश्वत आहे. ध्रुव जर सतत शाश्वत आहे तर या सच्चे ध्यान केले तर काय होते, आम्हाला जी अशाश्वतता वाटते, आम्ही नष्ट होऊ म्हणून भीती वाटते, ती भीती नाहीशी होते. भय कसं राहणार, दृष्टी कशावर लावणार आहात. क्षणिकतेवर लावली तर क्षणिकतेकडे राहू. पहा तिथं या यात्रेत पाळणे आले असतील, पाळणे ते असे गोल फिरतात, त्याच्यात माणसांना बसवतात, लोकांना बसवतात. मग ते गरगर 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 फिरतात. कोणी काय म्हणतो की हे फिरता आहे, मला आता चक्कर येते. दुसरा शेजारचा काय म्हणतो, डोळे मीठ. काय काय म्हणजे यातून शिकण्यासारखं आहे. डोळे मीठ मग काय, गडगड फिरलं तरी काही वाटले नाही. मग संसारातल्या पर्यायांचा स्पीड किती आहे, फार मोठा स्पीड आहे, फारच मोठी गती आहे. एवढी मोठी गती असताना देखील प्रत्येक समयाला पर्याय नाश होत असताना देखील जर आपला चेतनोपयोग आपल्या निज ध्रुव स्वभावाकडे लावला तर भय नाहीसे झाले. ध्रुव आहेच की. आत्ता जरी आपण येथे एक एक अवस्था बदलतो तरी सतत आहोतच की नाही, आहोतच. अनेक गतीतून अनेक भवामधून आपले जन्ममरण झाले तरी आपण सतत आहोतच. याचाच अर्थ काय झाला, याचाच अर्थ आहे की आम्ही सतत आहोतच, आमचा स्वभाव आहेच. पर्याय दृष्टीने बदललो आहोत परंतु आम्ही सद्भाव आहोत, सतत आहोत. मग आम्ही जर सतत आहोत म्हणजे त्याचा काय होत नाही, नाश होत नाही. नाश होत नाही म्हणजेच मरणाचे भय नाही. म्हणजे शरीर सुटले तरी मरणाचे भय नाही. मग मुनी हा उद्योग करतात, भगवती आराधनेत दिलाय. उपसर्ग जर झाला नाही ना, 4 प्रकारचा उपसर्ग, स्वर्गातल्या देवाने केलेला उपसर्ग, देवदेवीनी म्हणा, मनुष्य लोकांच्याकडून उपसर्ग किंवा पशुकडून उपसर्ग किंवा अचेतन पदार्थ
उपसर्ग झाला तर ते काय विचार करतात? ते सच्च स्वरूपाचा विचार करतात. मी सच्चिदानंद आहे याचा विचार करतात आणि या विचारात ते राहतात. उपसर्गामुळे जरी बाहेर ते शरीर सुटले तरी ते आनंदीच राहतात. मग मोक्षाला जातात. म्हणजे पुन्हा जन्ममरणाचा फेरा नाही. आणि समजा इथून सुटले शरीर, चरम शरीर नव्हते तर कुठे गेले? स्वर्गात गेले. मनुष्यातून कुठे गेले? स्वर्गात गेले. मग तिथे तर काय पेट्रोल संपल्याची काळजी नाही. कोणी अन्न आणून करायला काळजी नाही. कारण कंठातूनच काय होते? अमृत बाजरते, झडते. म्हणजे काय आरामशीर राहायला मिळते काही काळ. आणि पुन्हा आत्म्याचे चिंतन आहेच. नुसता स्वर्ग म्हणत नाही. काय म्हणतोय? आत्मचिंतन सहित आहे. मग सतरूप आहोतच. कारण चिंतन बंद चालू आहे. मी सतरूप आहेच. मग काय नाही. म्हणजे जी भीती वाटते ती कसं होणार, काय होणार, ती भीती आहे. म्हणून म्हणतात वाचेद्वारे आम्ही जे काही दुसऱ्याकडून करून घेतलं असेल, दुसऱ्याकडून करून घेतलं तर असे पाप कार्य मी अनेक वेळा केले किंवा असे पुण्य कार्यही मी अनेक वेळा केले आणि त्या चक्रात अडकलो. पुण्य पापाच्या बंधनात अडकलो. मग काय करा? तर म्हणतात पहिल्यांदा स्वीकार की मी स्वतः केलं आहे ना. कारण मी स्वतः केलं आहे हे स्वतः स्वीकारल्याशिवाय, मानल्याशिवाय मी चुकलो आहे हे कसं म्हणणार? हा विचार कसा करणार? जो स्वतः चुकलाच नाही तो असं म्हणेल काय मी चुकलो होतो म्हणून? काय तुम्ही कुवेत जिंकलेच नाही, त्यांच्यावर हल्लाच केला नाही तर तुम्ही असं म्हणणार आहे काय कुवेत आम्ही जिंकलंय, परकीय राष्ट्र आम्ही जिंकलंय आणि त्याला जिंकलंस दुसऱ्याकडून जिंकून घेतलंय म्हणून ते माझे दुष्कृत नाही सेव म्हणणार आहे? म्हणणारच नाही. कोणतेही सिद्ध आता पुण्यपाप करीत आहेत काय? नाही. कोणतेही अनंतता हिंसात्मक कार्य करीत आहेत काय? नाही. म्हणजे त्यांना आता या प्रतिक्रमणाची गरज आहे काय? नाही. मग जर एखादा जी पाप कार्य करूनही म्हणत असेल काय मी दुसऱ्याचे राष्ट्र जिंकलेच नाही, त्यांना त्रास दिलाच नाही, तर तो कसा म्हणेल की मी प्रतिक्रमण करतो? काय सद्दाम हुसेन म्हणतो काय की मी चूक केली म्हणून? जिवंत चित्र आहे. शिड्या नाही जो ताजं रोज बघायचं. ताज्यातच शिका, शिड्यात तर शिकायच. शिड्या म्हणजे पुराणातलं शिडं म्हणतो. दैनंदिन जीवनात लावायला सांगा. तर तसा येथे निश्चयाभासी झालेला जीव, जीव काय ज्याला माहीतच नाही पर्याय करतो तोही प्रतिक्रमण करणार आहे. दुसरा जीव समजा आहे त्याला यातलं काहीच माहिती नाही, पुण्यही माहित नाही, पापही माहित नाही, कशालाच काही तो जुमानत नाही, हिंसात्मक कार्य करतो, तो कुठे प्रतिक्रमण करायला तयार? म्हणजे हा वाचताना मजेदार वाचायचा आहे समजा. याच वाक्यात हा अर्थ आहे की जेव्हा मी म्हणतो की मी
मी हे चुकलो, मला क्षमा करा, तेव्हाच त्याचा अर्थ झाला की मी चूक केली होती ती प्रथम स्वीकारली, मान्य केली. है ना? जो आपली चूक स्वीकारत नसेल त्याला प्रथम सांगावे लागेल की तू ही चूक केली आहे, तू ही हिंसा केली आहे, तू हे वाईट कार्य केलं आहे. मग अशुद्ध निश्चयाने काय सांगितले की तूच स्वतः जबाबदार. पुष्कळ जंत्र असं म्हणायला जातात, अहो आम्ही कोण, ते बसलाय ना देव, तो आमच्या मारामाऱ्या करून घेतो. काय खरंय का? मग तो जर करून घेतो, तो जर करतो म्हणजे करून घेतो आमच्याकडून, तर मग आम्ही मुख्य जबाबदार आहोत काय? नाही. मग तोही म्हणेल मी प्रतिक्रमण कशासाठी करायचं? सैनिक काय म्हणाला, अहो मंत्र्याची वरच्या नेत्याची आज्ञा आली आहे, चाललंय युद्ध. त्यांनी आज्ञा दिली, बंद की बंद. म्हणजे मी नाही केले. काय म्हणणार तो, त्यांनी यांच्याकडून करून घेतले, मग तो मीच काय, मला जबाबदार धरू नका असे म्हणतील लोक. म्हणजे तोही स्वीकारणार नाही. मग इथे भगवान काय म्हणतात, प्रथम स्वीकार कर की मी पाप कार्य केलंय, अशुद्ध निश्चयाने आणि मी केलंय. दुसरी काय म्हणायला जातात, जो असद्भूत व्यवहारण्याचा विषय आहे. कर्म उदयाला आले आणि त्या कसे भाव झाले. अहो मी तर काहीच नाही हो, ते द्रव्य कर्म आहेत ना, ते द्रव्य कर्म मला क्रोध करायला होता. म्हणजे मी कसा दुसऱ्या तांदळासारखा अत्यंत स्वच्छ, म्हणजे मी काहीही जबाबदार नाही. ध्रुव दृष्टीने मी जबाबदार नाही, पण अशुद्ध निश्चयाने आणि पर्याय दृष्टीनेही तो काय म्हणतो, मी जबाबदार नाही. कोण जबाबदार? हे कर्म जबाबदार हो. काय काय म्हणजे हाही कुठे स्वीकारायला लागलाय? गमत पाहण्यासाठी आहे की जे जीव द्रव्य कर्मालाच प्रमुखता देणारे आहे ते लोक कुठे अडकले? ते तर कुठं म्हणाल तर मी केलं म्हणून. तो म्हणतो देवाने केलेले, हा म्हणतो काय हे त्या लोकांनी करायला लावले. लोक काय म्हणणार आता, सुद्दाम हुसेनने कुवेत घेतलं नसतं तर मी हल्लाच केला नसता. सुद्दाम हुसेनने आम्हाला युद्ध करण्यास भाग पाडले. कपचे आहे लोक. सुद्दाम हुसेन काय म्हणतो की कुवेतच्या लोकांनी आमचं तेल चोरले. खरं खोटं भगवान जाणे. उदाहरण फक्त मी म्हणून लावतो, मला राजकारण कळत नाही, मी फक्त उदाहरण म्हणून लावतो, कारण खरं खोटं मला माहिती नाही. लक्षात घ्या, म्हणजे माझ्या मर्यादा लक्षात, त्यात मला कोणावर टीका करायची नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून. म्हणजे नेमका कोणी कुठे काय केलंय हे कुठे माहित आहे? काही माहित नसतं. वस्तुस्थिती अशी असते. आणि मग आम्ही त्याच्यातून काय करायला लागतो? आम्ही करून घ्यायला जातो वाच्याद्वारे, दुसऱ्याच्या द्वारे युद्ध करून घ्यायला जातो. काय सांगितलं? वचन
वचनाद्वारे सांगते. करविले ते पाप कोणाला लागलं? जर स्वतः प्रथम जाणे हे मी कशाय केले ते मी चुकलो, पण माझे पर्याय दृष्टीने आद्य कर्तव्य, प्रथम कर्तव्य कोणते? शुद्ध आत्मानुभव घेणे, स्वतंत्र राहणे, हे माझं प्रथम कर्तव्य. प्रत्येक जीवाचं कर्तव्य. तुम्ही म्हणाल मार्गाचंच असेल तसं काय? कोणताही जीव असो, निगोलातला असो नाहीतर सिद्ध असो, एकेंद्रिय असो, दोन इंद्रिय असो, तीन इंद्रिय असो, चार इंद्रिय असो, पाच इंद्रिय वाला असो, मनसहित पाच इंद्रिय वाला असो, किंवा केवली वगैरे सगळे सिद्ध, यांचे आद्य कर्तव्य कोणते? तर स्वतःच्या आत्मानुभवात राहणे हे आद्य कर्तव्य, प्रथम कर्तव्य, मूलभूत कर्तव्य. हे जर आत्मानुभवात राहतील सगळे जण तर भांडायला येणार नाही. कोणतेही सिद्ध भांडायला चालले नाही, कोणतेही अरहंत भांडत नाही, रागद्वेष मोह करीत नाही. श्रेणी अरुण जीवही मुनी भांडण तंटा करीत नाही. आणि जे 6व्या 7व्या गुणस्थांवरती असणारे मुनी जे आहेत, आत्मानुभूतीत आहेत, तेही कशा करायला उद्युक्त नाही, आद्य कर्तव्य चालू. देशवृत्ती सम्यदृष्टी ही काय करतोय? आत्मानुभूतीवाला आद्य कर्तव्य प्रारंभ झाले, त्याचं सुरू आहे. तो हे जाणतो की मी कशाय केले तर मी जबाबदार, प्रतिक्रमण करतो. परंतु अज्ञानी जीव काय म्हणतो? तो कोणीतरी देव बसलाय आणि तो आमच्याकडून करून घेतो, म्हणजे मी जबाबदार आहे. कसं म्हणायला? चुकलंय तरी. दुसरा म्हणतो की कर्म हे द्रव्य कर्म जे आहे उद्गलाचं, ते माझ्यावर बळजबरी करून घेते. तिसरा काय म्हणतो की मी पूर्वी काय मला जे पूर्वी बांधलेलं कर्म आहे ते उदयाला येते, त्यामुळे माझे हातपाय गळून जातात, मला काही करता येत नाही. तर हेही चुकले. जरी प्रसंग आहे, पूर्वकर्मोदयाचा प्रसंग आहे, तरी आत्ता तू काय विचार करावा? हे तुझे आत्ता स्वातंत्र्य आहे. मग काय करूया? मग सांगतात की आत्ता तू ध्रुव स्वभावाचे चिंतन कर, अनुभव कर. ते करण्यापूर्वी जाण की मी स्वतः एक भाव कर्म केले होते. वाचनाद्वारे मी जे दुसऱ्याकडून करून घेतले असे जे भाव केले होते ते मी चुकलो, क्षमा असावी. माझे केलेले दुष्कार्य नाहीसे हो. ते जे पाप कार्य होते ना, त्याचे काय झालं? स्थिती आणि अनुभाग ढासळले कर्माचे, संस्कारांचे ढासळले. आणि पुढील क्षणी जो विचार केला की मी ध्रुवशुद्ध आहे, यात कोणताही अन्य पदार्थ नाही आणि माझा पर्याय देखील नाही. मी हा शाश्वत सिद्ध आहे असं प्रामाण्य सहित प्रत्यक्ष जाणले, शुद्ध आत्मानुभव झाला.
तेव्हा त्या समयात तो खरा आनंद भोगतच आहे, दुःख नाही. तेव्हा शुद्ध उपयोगाने उदयाला आलेले कर्म गेले, उदयाला आलेल्या कर्माला निमित्त करून नवीन कर्म, नवीन विकारी भाव आले नाहीत, नवीन द्रव्य कर्म आले नाहीत, आश्रय झाला नाही आणि जुन्यांची निर्जरा झाली. आणि जे सत्यात पडलेले कर्म आहेत त्यांच्यात काय झाले, ढासळले. त्यांची ही क्षमता कमी झाली. इतकी काम होतात एक समयाच्या पर्यायात. मग क्षणभर जर आपण आत्मानुभव केला तर किती समय आत्मानुभव भोगला, असंख्यात समय शुद्ध आत्मानुभव घेतला. म्हणजे असंख्यात समय संवरपूर्वक निर्जरा झाली. असा आहे काय. मग हे जर आम्ही जास्त करू तर काय होईल, संपूर्ण निर्जरा, संवरपूर्वक संपूर्ण निर्जरा होईल. दुःखीच राहणार नाही. काय होणार, चिंता नाही म्हणजे काय होणार, अतींद्रिय आनंदमय असणार. आणि ध्रुव तर आपला कसा आहे, आनंदमय आहे. म्हणजे असा मजेत राहता येतो, असा आहे. म्हणजे कोणताही त्रास नाही की वादळ काही क्षणावरती आहे, पर्याय येतात आणि जातात. समुद्रातल्या लाटा येतात आणि जातात, नाश होतात, पण समुद्र कायम राहतो. तसा या पर्यायांचा खेळ आहे. अविभाव प्रतिच्छेदांची लाट येते आणि एक अविभाव प्रतिच्छेदांची लाट नष्ट होते. तेव्हा ही उत्पादन होणारी अवस्था जरी आहे तरी ती बदलून जाणारी आहे, सतत राहणारी नाहीच. परंतु ध्रुव, निज ध्रुव चिदानंद शाश्वत आहे. असा मी शाश्वत शुद्ध आहे, हा आनंद आहे. थोडी सुंदर गोष्ट दिली म्हणून झालंय सावध हो. म्हणजे पूर्वी केले आहे कर्म म्हणून आत्ता मी शुद्धोपयोग करणारच नाही, मला आत्ता शुद्धोपयोग जमणारच नाही, हे जे विचार आहेत ते चूक आहे. मग आत्ता तुला जमते, काय सांगितलं, आत्ता तुला जमते हे ना. कर्म केले आहेत, विकल्प केले आहेत, कर्म बांधले आहेत, पण काय कर, आत्ता प्रतिक्रमण कर आणि लगेच शुद्ध आत्मानुभव घे. तर हे सगळे कर्म नष्ट होतात. मग दुसरं समजा 46वा भंग है ना. यत् कुर्वन्तमपि अन्नं समन्मनासि सं वाचा च तत् मिथ्या मे दुष्कृतम् इति. 46वा. मग जे वचनाद्वारे काय केलं, वचनाद्वारे दुसऱ्याला करणाऱ्याला अनुमोदन दिले, दुसरा जो पाप कार्य करीत होता त्याला मी अनुमोदन दिले, ते माझे निष्कार्य नाहीसे हो. स्वतः केलं नाही, लोकांकडून करून घेतलं नाही, पण दुसऱ्यांनी जे केले होते ते वचनाद्वारे अनुमोदन दिले की तुम्ही मारामारी केली, युद्ध केले, बरं आहे असं जेव्हा म्हणाला वचनाद्वारे म्हणून ते अनुमोदन दिले, त्याचे पापबंध झाले. मग ते पापबंध
केले ते चुकलो. मग असं सगळं चाललंय, काही ना काहीतरी गडबड आहे की नाही. मग त्याच्या पुढे पुन्हा जे पुण्य केले असेल, दुसऱ्याला अनुमोदन दिले, तू पूजा केली, छान केली, तर तेही माझ्या शाश्वत स्वरूपाचे नाही. मग तेही चुकलो, तोही विकार केला. मग काय करूया? शुद्ध भाव. माझ्या ध्रुव स्वभावात दुसऱ्याला जे अनुमोदन दिले, पुण्याला अनुमोदन दिले, पापाला अनुमोदन दिले, ते माझ्या ध्रुव स्वभावात नाही. वचनाद्वारे वचनाद्वारे दुसऱ्याला अनुमोदन दिले, कशाला? पुण्याला आणि पापाला जे अनुमोदन दिले ते माझ्या ध्रुव स्वभावात नाही. मी हा शाश्वत शुद्ध आहे. हे प्रामाण्य सहित कथिते केले तर मग त्या बंधनात अडकला नाही. संवरपूर्वक निर्जरा होते, मुक्त राहिला, शांत राहिला, समता भाव राहिला, ज्ञाता दृष्टा राहिला. असं आहे. मग लोक म्हणतात असं कसं जमायचं आता? आम्ही काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी वचनाद्वारे अनुमोदन देतो. आम्ही बनतो असे. मग हे घडते की वारंवार कसं होणार? हे घडतं आहे तर कमीत कमी या समयाला तरी विचार करते. प्रतिक्रमण कर आणि ध्रुवाचं अनुभवन कर या क्षणात. तर एवढा क्षण तरी तू शुद्ध भाव केला की नाही? क्षणभर तरी शुद्ध भाव झाला. मग हा क्षणभर शुद्ध भाव करायला आत्ता संस्कार झाला. समजा आत्ता प्रथमतः शुद्ध भाव केला, क्षणभर जरी झाला तरी आत्ता शांत राहिला की नाही? क्षणभर वितराग राहिला. समभाव, समता परिणाम आला, बुद्धिपूर्वक समता परिणाम आला. म्हणजेच त्या समयात तुम्ही कोणाला अनुमोदन दिले का? वचनाद्वारे अनुमोदन दिले नाही, वचनाद्वारे केले नाही, वचनाद्वारे करविले नाही, वचनाद्वारे अनुमोदन दिले नाही. समता भाव झाला. मग तेवढा समता भाव जर एक क्षणभर भोगला तर ते म्हणतात पुढील क्षणी काय होईल? श्रद्धा तशीच राहिली. जरी किंचित तरंग उठले विषमतेचे तरी श्रद्धा सम्यदर्शन रूप आहे. त्या अंशाने समताच आहे. किंचित तरंग उठले तेवढ्या अंशाने विषमता. हे विषम जरी झाले तरी पुन्हा तुला काय करता येते? थोड्या वेळात पुन्हा समता भाव आणता येतो. पुन्हा किंचित विषम होते, पुन्हा किंचित समता भाव येईल. मग असं वारंवार काय करशील? पुन्हा पुन्हा समता भाव प्रगट होईल आणि पूर्णपणे समता येईल. म्हणून प्रारंभ महत्वाचा, सुरुवात महत्वाची. थोडा वेळ तरी करा ना. म्हणून विचार करा, जरी बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आत्ता उलट सारखं काय आहे? हे टॉनिक सारखं चालू करा. काय? मी ध्रुव चिदानंद शाश्वत शुद्ध आहे. स्वतःबद्दल सारखा विचार करायचा. आणि दुसरा कोणीही माझा शत्रूही नाही आणि मित्रही नाही. हे वारंवार चिंतन करा तर संवरपूर्वक निर्जरा होईल. म्हणून काय होणार नाही? दुःख होणार नाही, शांतता आहे. स्वतः प्रथम शांत राहा आणि तुम्ही स्वतः शांत झाला म्हणून सातिशय पुण्याच्या योगात अनुकूल परिस्थिती सहज तेथे असेल. प्रसंग तर येतच असतात हो. प्रसंग काय आहे?
लवाजमा आपला हिंडायला युद्धाला काय जायचे, दूध पाठवायचे, सांगायचे तू शरण होतोस की नाही तर युद्धाला तयार हो. मग वादळ येतच होते की नाही प्रत्येकाच्या जीवनात, आणि सम्य दृष्टीवर काय मिथ्या दृष्टीने केली ती तर गोष्ट वेगळी, पण सम्य दृष्टीने हा उद्योग केला. मग हे केले तरी अनुभव होता म्हणून ते त्याच्यातून थोडे परावृत्त झाले, निवृत्त झाले आणि नको म्हणाले हे बाबा नाही का. मग जर आज आपण थोडा वेळ क्षण मात्र सारखात्मचिंतन करू तर स्वतः चिंतन होईल. आणि मग यांना काय सांगू, ध्रुवाचा विचार कर, निज ध्रुवाचा विचार कर, तू शाश्वत आहे. यांना सांगू तू शाश्वत आहे जीवा, तुम्ही पूर्वी होता आता येणार पुढेही राहणार. तू म्हणे शरीर सुटलं तर, घर गेलं तरी आपण मरत नाही. काय शरीर सुटलं तरी निज ध्रुव चिदानंद आत्मा मरत नाही. असलं काहीतरी काय सांगतात. रस्त्याने दोन तरुणी चालल्या, टार्गेट पोरं जर दिसतातच पुष्कळ रस्त्यावर कुठेतरी टोळकं बसलेलं असतं, त्यांची टिंगल काहीतरी निंदा करतात. मग एखादी समजा दुसऱ्या गावची मैत्रीण आलेली आहे, ती दोघी चालली तर ही या गावची मैत्रीण तिला काय सांगते, ती दुसरी म्हणते पायताना एक लावू का त्याला, पायातली चप्पल त्याच्या डोळक्यात मारू का, चांगली बलवान नाही हमीदाबादसारखी समजा काय लावू का. तर ही काय म्हणते, काय ती सांगते मेल्याचा स्वभाव असाच आहे, स्वभाव कधी मरत नाही. रोज वापरता की नाही हा शब्द, स्वभाव मरत नाही. म्हणजे तो तर चिडवणारा पर्याय तर नाश होईल, परंतु मूळ वाक्य इथं आहे, ध्रुव स्वभाव कधीही मरत नाही. तेव्हा हे बाहेरचं वादळ काय घेऊन बसलास, ध्रुव चिदानंद आत्मा आहे. तेव्हा हे बाहेरचं वादळ काही नाही, आपण कधीही मरत नाही. बस झालं. हा विचार स्वरूपाचा केला, शांत राहिलो, काही भांडण झालं नाही, कंटाळ झाला नाही, आणि दुसऱ्यालाही संदेश हा दिल्यामुळे तोही उद्वेलित झाला नाही. म्हणून शांत चित्त राहिलं आणि प्रसंग जो आला होता तो विकाराचा प्रसंग निघून गेला आणि शांतता पसरली. ओम नमः. स्वामी जय